नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण 11वीच्या ऍडमिशन प्रक्रियेच्या वेबसाईटला आहोत आणि 21 मे 2025 पासून प्रत्यक्ष ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होते आहे। 20 मेच्या मध्यरात्री आपण जर सराव प्रवेश अर्ज भरलेला असेल तर तो सराव अर्ज डिलीट केला जाणार आहे। मित्रांनो, या प्रवेश प्रक्रियेला आपण पहिल्यांदा सामोरे जात आहोत आणि त्यामुळे प्रवेश अर्ज करत असताना अनेक अडचणी आपल्याला येणार आहेत आणि त्या अडचणी येऊ नये म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे। आणि त्याचबरोबर जर आपल्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर मग आपण काय करावं हे सर्व मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला आपलं स्टेट अचूक सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचबरोबर आपण फ्रेशर आहात की रिपीटर आहात की प्रिव्हियसली पास आहात हे सर्व आपल्याला अचूक असं नोंदवून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबतचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहता येईल। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला बोर्ड सिलेक्ट करायचा आहे। आपण नेमक्या कोणत्या बोर्ड मधून 10वीची एक्झाम पास केलेली आहे तो बोर्ड आपल्याला अचूक नोंदवायचा आहे। जर आपण एसएससी बोर्डातून परीक्षा दिलेली असेल तर आपल्याला अनेक माहिती भरण्याची गरज पडणार नाही, परंतु जर आपण सीबीएसई किंवा अनेक जे वेगवेगळे बोर्ड आहेत त्यातून जर 10वीची एक्झाम पास केली असेल तर आपल्याला तो बोर्ड सिलेक्ट करावा लागेल आणि प्रत्येक माहिती आपल्याला भरत जावी लागणार आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर आपण जो मोबाईल नंबर वापरणार आहात तो मोबाईल नंबर आपण हरवू नये, तो मोबाईल नंबर आपल्याला सुरक्षित ठेवायचा आहे, कारण त्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या सूचना मिळणार आहेत आणि एका मोबाईल नंबरवर एकच प्रवेश अर्ज भरता येणार आहे। त्याचबरोबर जो ईमेल आयडी आपण वापरणार आहात तो ईमेल आयडी सुद्धा अचूक असला पाहिजे आणि त्याचबरोबर तो ऍक्टिव्ह असला पाहिजे, त्यावर मेसेज येणार आहे, त्यावर पासवर्ड येणार आहे आणि म्हणून ऍक्टिव्ह ईमेल आयडीचा आपल्याला वापर करायचा आहे। एक ईमेल आयडी आपल्याला एका ऍप्लिकेशन साठी वापरता येणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची जी अडचण येणार आहे आणि ती म्हणजे कास्ट कॅटेगरी। आणि या कास्ट कॅटेगरीची अडचण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना जाणवणार आहे, कारण अनेक विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे आणि अनेक विद्यार्थ्यांकडे वेगवेगळे सर्टिफिकेट जे या ठिकाणी विचारलेले आहेत, प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट असू द्या किंवा फ्रीडम फायटर सर्टिफिकेट असू द्या किंवा क्रिमिलियर सर्टिफिकेट असू द्या, असे वेगवेगळे सर्टिफिकेट आपल्याकडे नसतील आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। जर सर्टिफिकेट नसतील तर मग आपल्याला काय करायचं आहे ते सुद्धा मी आपल्याला सांगतो आहे। जर आपल्याला रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा असेल आणि या आरक्षणामधून जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तेव्हा आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। आपण ज्या कास्ट मध्ये येत असाल ती कास्ट आपल्याला अचूक नोंदवायची आहे आणि त्याचबरोबर ज्या राज्यातून आणि ज्या जिल्ह्यातून आपण ती सर्टिफिकेट काढलेली असेल ते राज्य आणि जिल्हा आपल्याला अचूक नोंदवायचा आहे। जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जाईल की आपल्याला कशामध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर त्यावेळेस कास्ट मध्ये प्रवेश घ्यायचा आहे की जनरल मध्ये प्रवेश घ्यायचा आहे हे डिसाईड करायचं आहे। पण मित्रांनो, आपण कास्ट मध्येच प्रवेश दाखवावा। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जो प्रवेश अर्ज करणार आहात त्यामध्ये आपण आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर मग कास्ट अँड रिझर्वेशन डिटेल अचूकपणे आपल्याला नोंदवावं लागेल। आपण ज्या कास्टची असाल ती कास्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ती कास्ट अचूक आहे की नाही याची आपल्याला खात्री करायची आहे। कास्ट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, आपण कोणत्या राज्यातून ती कास्ट सर्टिफिकेट घेतलेली आहे, कोणत्या जिल्ह्यातून ती कास्ट सर्टिफिकेट घेतलेली आहे हे आपल्याला अचूक नोंदवावं लागेल। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे की आपण कास्ट कॅटेगरी मध्ये ऍडमिशन घेणार आहात की खुल्या प्रवर्गामध्ये ऍडमिशन घेणार आहात ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। पण जर आपण कास्ट मध्ये येत असाल, आपल्याला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपण कास्ट सिलेक्ट करावी आणि जेव्हा मेरिट लिस्ट लागेल आणि आपले जर पर्सेंटेज चांगले असतील तर आपण खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा त्याचा लाभ घेऊ शकता। हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला अचूक भरावा लागेल। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे वेगवेगळे आरक्षणाचे प्रकार दिलेले आहेत। आपण जर दिव्यांग असाल तर आपल्याला यस दाखवायचा आहे, जर आपण प्रकल्पग्रस्त असाल तर यस दाखवायचा आहे, नसेल तर नो दाखवायचा आहे। फ्रीडम फायटरचा लाभ घ्यायचा असेल तर यस दाखवायचा आहे, जर आपण एक सर्व्हिसमॅनचा लाभ घेणार असाल तर यस दाखवायचा आहे। मित्रांनो, आपण ज्या ज्या ठिकाणी यस दाखवणार आहात त्या सर्व ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करावे लागणार आहेत आणि म्हणून हा जो पार्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, जर आपण अल्पसंख्याक असाल त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचं सुद्धा एक प्रमाणपत्र आपल्याकडे हवं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, इन हाऊस कोटा
हा जो प्रकार आहे हा सुद्धा आपल्याला समजला पाहिजे। ज्या शाळेमधून आपण 10वीची एक्झाम पास केलेली आहे त्या शाळेलाच अटॅच 11वी आणि 12वीचे वर्ग असतील तर आपण या आरक्षणाचा सुद्धा लाभ घेऊ शकता, त्या शाळेमध्ये आपण प्रवेश घेऊ शकता। आणि त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला यस आणि नो करताना अचूकपणे आणि काळजीपूर्वक आपल्याला या ठिकाणी यस आणि नो करावं लागणार आहे। मित्रांनो, आपण जर वेबसाईटला गेलात आणि ब्राउचर अँड मॅन्युअल वर क्लिक केलं तर या ठिकाणी एक इन्फॉर्मेशन बुकलेट आहे, यावर क्लिक केल्यानंतर एक माहिती पुस्तिका डाउनलोड होईल आणि ही माहिती पुस्तिका आपण वाचून घ्यायला पाहिजे। या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती डिटेल दिलेली आहे, या ठिकाणी आरक्षणाबाबतची माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे जे इन हाऊस कोटा आहे, अल्पसंख्याक कोटा असेल, मॅनेजमेंट कोटा असेल, आरक्षणाची टक्केवारी असेल, या सर्व बाबी या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळे ही जी माहिती पुस्तिका आहे या माहिती पुस्तिकेचा आपण अभ्यास केला पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा जो पार्ट आहे हा सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे। आपल्या घराजवळ असलेलं जे गायडन्स सेंटर असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आहे। त्या ठिकाणी आपल्याला जाण्याची काही गरज नाही, परंतु त्या सेंटरचा मोबाईल नंबर आपल्याला मिळणार आहे, त्या ठिकाणी आपण इन्क्वायरी करू शकता। आपल्याला प्रत्यक्ष जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे नाही, आपण जो फॉर्म सबमिट करणार आहात आणि त्या फॉर्म सोबत आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात त्या सर्व डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करण्याचं काम, आपला प्रवेश निश्चित करण्याचं काम हे सेंटर करणार आहे। आणि त्यामुळे या सेंटरचा मोबाईल नंबर आपण प्राप्त करून ठेवावा आणि आपल्याला जर काही क्वेरी असेल तर या सेंटरला आपण कॉल करावं आणि आपल्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या आपण जाणून घ्याव्या। आणि त्याचबरोबर आणखीन वेगवेगळ्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या आपल्याला या माहिती पुस्तिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाईल, किती टक्के आरक्षण आहे हे सर्व या ठिकाणी दिलं असल्यामुळे आपल्याला या माहिती पुस्तिकेचा निश्चितच लाभ होणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे अपलोड डॉक्युमेंट। या ठिकाणी मित्रांनो, आपण ज्या ज्या आरक्षणाचा लाभ घेणार आहात त्या सर्व बाबींचे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत। पण मित्रांनो, जर आपल्याकडे 10वीची गुणपत्रिका नसेल, जर आपल्याकडे 10वीची टीसी नसेल, जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा आपल्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर अशा केसमध्ये घाबरून जाण्याची गरज नाही। एक हमीपत्र आपल्याला मी शेअर करतो आहे, ते हमीपत्र आपण डाउनलोड करून घ्यावं। या ठिकाणी बघा मित्रांनो, हे हमीपत्र आहे, इथे आपल्याला जे लॉगिन आयडी प्राप्त होणार आहे तो लॉगिन आयडी आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे। इथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, इथे आपल्याला कास्ट नमूद करायची आहे, जातीचा प्रवर्ग म्हणजे SC ST OBC NT नमूद करायचा आहे। जर आपण अल्पसंख्याक असाल तर अल्पसंख्याक आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे। आणि आपण ज्या गावचे रहिवासी असाल त्या गावाचं नाव या ठिकाणी नमूद करून मित्रांनो आपल्याला हे हमीपत्र तयार करायचं आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो आपण एक हमीपत्र लिहून देत आहात, ज्यामध्ये आपण नमूद करत आहात की इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे, मला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून माझ्याकडे उपलब्ध असलेले सर्व डॉक्युमेंट्स मी अपलोड केलेले आहेत, सादर केलेले आहेत। आणि जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध नसतील त्याची मूळ प्रत मी प्रवेशाच्या वेळेस सबमिट करणार आहे, अशा पद्धतीचं हे हमीपत्र आहे। आणि यामध्ये एक टेबल देण्यात आलेला आहे, जर आपल्याकडे 10वीची टीसी नसेल तर या ठिकाणी आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि प्रवेशाच्या वेळेस सादर करणार इथे टिक करायचं आहे। जर आपल्याकडे 10वीचं गुणपत्रक नसेल तर इथे क्रॉस करायचं आहे आणि प्रवेशाच्या वेळेस सादर करायचं आहे, या ठिकाणी टिक करायचं आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक पालकांना जातीच्या प्रमाणपत्राची आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची अडचण जाणार आहे आणि ती अडचण या पोर्टलवर सॉल्व्ह करण्यात आलेली आहे। या हमीपत्राच्या माध्यमातून आपण ती अडचण सॉल्व्ह करू शकता। जर विद्यार्थ्याचं स्वतःचं जात प्रमाणपत्र नसेल तर या ठिकाणी आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि प्रवेशाच्या वेळेस सादर करणार की नाही टिक किंवा क्रॉस करायचं आहे। आणि विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट आपण सबमिट करू शकतो, अपलोड करू शकतो। आणि जर आपल्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल, विद्यार्थ्याचा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर मग आपण कुटुंबाचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करू शकतो। या ठिकाणी डेट एंटर करायची आहे, तिथे विद्यार्थ्याचं नाव व स्वाक्षरी करायची आहे, पालकांचे नाव व स्वाक्षरी करायचं आहे आणि त्यानंतर याची एक PDF तयार करायची आहे। आणि जे जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करणार आहात त्या सर्व डॉक्युमेंटची आपल्याला PDF तयार करायची आहे आणि हे PDF 1 MB पेक्षा जास्त नसावं। आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला वेबसाईटला जायचं आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड या ठिकाणी 10वीची मार्कशीट जर आपल्याला अपलोड करायची असेल आणि ते जर आपल्याकडे नसेल तर आपण हमीपत्र अपलोड करावं आणि उपलब्ध असेल तर ती गुणपत्रिका आणि त्याची PDF आपण अपलोड करू शकता। जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल आणि जर वडिलांकडे पण कास्ट सर्टिफिकेट नसेल तर हे हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे।
आणि जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे नाहीत त्याचं हमीपत्र आपल्याला अपलोड करावं लागेल। जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध नसतील त्यासाठी आपण आतापासूनच त्या प्रक्रियेला सुरुवात करावी। इन बिटवीन आपण प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला कोणतीही अडचण जाणार नाही। जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे नसतील त्या ठिकाणी आपल्याला हमीपत्र अपलोड करायचं आहे आणि प्रवेशाच्या वेळेस हे हमीपत्र आणि त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करायचे आहेत ते डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील। एज्युकेट भारतच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ मी शेअर करतो आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।